नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टी टेटमध्ये मी अक्षय बिरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता हे तुम्हाला सर्व काही नवीन दिसत असेल, नवीन चॅनल दिसत असेल, बॅकग्राऊंड दिसत असेल, सगळं काही नवीन दिसत असेल। तर याच्या संदर्भात मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपलं जे काही जुनं टिप्स फॉर टी हे चॅनल आहे, ज्याच्यावर आपले 19,000 प्लस सबस्क्रायबर होते आणि ते चॅनल आपण 2021ला काढलं होतं आणि मागचे बरेच दिवस झाले त्या चॅनलवर व्हिडिओज येत नाही आहेत। याच्या संदर्भातच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जे की ह्या चॅनलवर आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की टिप्स फॉर टी हे जे काही आपलं चॅनल आहे, ज्याच्यावर 19,000 प्लस सबस्क्रायबर होते, ते चॅनल आपलं हॅक झालेलं आहे। याच्या संदर्भात मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो। आणखीन तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या। इथं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल किंवा वरती आय बटन आहे त्याच्यावर सुद्धा दिसेल। त्याच्यामध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं होतं की माझं टिप्स फॉर टी हे जे काही चॅनल आहे हे कसं हॅक झालं, सुरुवात कशी झाली, ईमेल आय डी हॅक कसा झाला, ईमेल आय डी हॅक झाल्यानंतर जे काही यूट्यूब चॅनल आहे ते कसं हॅक झालं, मग त्यांनी ॲक्सेस कसं घेतला, ताबा कसा घेतला आणि त्यानंतर ते टिप्स फॉर टी चॅनल हे कसं विक्रीला काढलं, हे सर्वच्या सर्व मी प्रूफसहित मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तो कृपया करतो एकदा पाहून घ्या। मग चॅनल हॅक झाल्यानंतर त्याच्यानंतर काय काय गोष्टी घडलेल्या आहेत, आणखीन काय गोष्टी घडत आहेत, त्याचीच अपडेट देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। खरं सांगायचं झालं तर चॅनल हॅक झाल्यापासून आजपर्यंत एकही दिवस मला व्यवस्थित झोप लागलेली नाही आहे। आजही मी बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे। खूप जण असतात, खूप जण वेगवेगळे सल्ले देतात, हे असं करा, ते तसं करा, पोलीस स्टेशनला जावा, क्राईम ब्रँचला, सायबरला तक्रार करा। काय वाटते तुम्हाला, मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसतील का? मी पोलीस स्टेशनला गेलो नसेल का? मी ऑनलाईन सायबर ह्याच्यावर कंप्लेंट केली नसेल का? मी ऑफलाईन जाऊन सुद्धा कंप्लेंट केली नसेल का? माझ्या परीने जेवढं शक्य होतं मी तेवढं जवळजवळ सर्वच्या सर्व केलेलं आहे। मग कुणी सांगितलं की असं करा, मी ते सुद्धा केलेलं आहे। कुणी सांगितलं तुम्ही असं करा, तर मी ते सुद्धा केलेलं आहे। जेवढे काही सर्व पर्याय असतात ते सर्वच्या सर्व पर्याय मी अप्लाय केलेले आहेत। पण जे काही रिझल्ट अपेक्षित असतो आणि ज्या काही गोष्टी अपेक्षित असतात की हॅक झालेल्या गोष्टी परत मिळवण्यासाठी, त्या पूर्णत्वास येत नाही आहे। सद्यस्थितीला मी आणखीन सुद्धा हेल्पलेस आहे, असहाय्य आहे। खूप प्रयत्न केलेत, असं नाही आहे की प्रयत्न केले नाहीत, खूप प्रयत्न केलेले आहेत। शब्द नाही आहेत माझ्याकडे। मागच्या रविवारी आपलं चॅनल हॅक झालं त्या दिवसापासून आजपर्यंत खूप प्रयत्न केलेले आहेत। ह्या इतक्या दिवसामध्ये जवळजवळ माझं 5 किलो वजन कमी झालेलं आहे। 5 किलो एवढं मी टेन्शनमध्ये आले आहो। फक्त हॅक झाली गोष्टीपर्यंत नाही आहे। ईमेल आय डी हॅक झाला ठीक आहे, त्यानंतर चॅनल हॅक झालं ठीक आहे, पण आणखीन काय सुद्धा होऊ शकतं। अशा बऱ्याचशा गोष्टीमुळं रात्रंदिवस झोप लागत नाही आहे। म्हणजे हॅकरने आपलं ईमेल आय डी हॅक केला, यूट्यूब चॅनल हॅक केलं, त्याच्याकडे ईमेल आय डी आहे, त्याचा पासवर्ड आहे, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आहेत। तो माझ्या मोबाईलवर ताबा मिळवण्यासाठी त्याला वेळ लागला नसता, मोबाईलवर ताबा मिळू शकला असता। खूप गोष्टी होऊ शकतात, सांगता येत नाही आहे मला। कारण एकदा हॅकरनं ताबा मिळवला तर त्याच्या हातात सर्व काही असतं, तो काहीही करू शकतो। याच्या संदर्भातच याचीच जाणीव घेऊन मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता की बाबांनो, माझं टिप्स फॉर टी हे चॅनल हॅक झालेलं आहे, हॅकरच्या ताब्यामध्ये आहे। यानंतर त्या टिप्स फॉर टी चॅनलवर काहीही होऊ शकतं। हॅकर काहीही कसलीही व्हिडिओ टाकू शकतो, पॉर्नचे व्हिडिओ टाकू शकतो, न्यूड व्हिडिओ टाकू शकतो, वल्गर व्हिडिओ टाकू शकतो, अब्युसिव्ह कॉन्टेंट टाकू शकतो, काहीही करू शकतो। याचीच अवेअरनेस म्हणून मी हे नवीन चॅनल काढलं होतं, त्याच्यावर व्हिडिओ टाकला होता आणि तो सगळ्यांना व्हॉट्सअपला शेअर करायला सांगितलेला होता। पण हे कसं असतंय ना, ज्यावेळेस माणसाला गरज असते त्यावेळेस सहसा कोणी धावून येत नाही आहे। मी प्रत्येकाला सांगितलं होतं, हात जोडून विनंती केली होती की बाबांनो, काहीही करा,
तुमच्या व्हॉट्सअपला जेवढे नंबर आहेत व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा, टेलिग्रामच्या प्रत्येक ग्रुपला शेअर करा. आता हे ज्यांना खरंच जाणीव होती त्यांनी केलेलं आहे, पण बऱ्याच जणांनी हे केलं नाही. बऱ्याच जणांनी बघ्याची भूमिका घेतलेली होती. मग आता याच्यामध्ये असे काही जण होते की त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवले, पर्सनल मेसेज केला, त्यांनी बाकीच्या जे काही आपले शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये आहेत त्यांना सुद्धा सांगितलं. आणि त्याच्यामध्ये रेहमान पठाण सरांना सुद्धा एका मॅडमनी मेसेज करून सांगितलं की असं सरांना हे त्यांच्या चॅनलचं हे झालेलं आहे, त्यांना मदत आहे. त्यांचा रात्री 11:30 वाजता रेहमान पठाण सरांचा कॉल आला होता. त्यांनी सुद्धा त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी व्यवस्थित बोलले. पण हॅक झाल्यानंतर नेमक्या काय गोष्टी करायच्या असतात हे त्यांच्यासुद्धा माहिती नव्हतं. मग त्यांनी सुद्धा सांगितलं असं करा तसं करा. त्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी केलेल्या होत्या, पण नेमकी गोष्ट जी पाहिजे ती करता येत नव्हती आणि त्यामुळं माझं चॅनल आणखी मिळवता येत नाही आहे. मग त्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते, बऱ्याचशा गोष्टी असतात त्या करायला पाहिजे, त्या होत नव्हत्या. आणि जरी झाल्या तर काहीतरी बारीक गोष्टी असतात त्या पूर्णत्वास येत नव्हत्या. मग मला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिजे होती की मला माझ्या चॅनलची ID पाहिजे असते. ती मला माझ्या चॅनलची ID भेटत नव्हती. आता मी व्हिडिओ शेअर करतो, त्याची लिंक शेअर करतो, ते वेगळं असतं. मी तुम्हाला लिंक शेअर केली किंवा माझं चॅनलचं हे केलं, ते सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. पण चॅनल ID एक म्हणून एक असते, ते फक्त मलाच माहिती असते. ज्यावेळेस मी चॅनल क्रिएट करतो त्यावेळेस तयार होत असते. तीच गोष्ट महत्त्वाची असते. बाकीच्या सगळ्या पुढल्या प्रोसेस जाण्यासाठी तेच भेटत नव्हतं. अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. आणखीन सुद्धा प्रोग्रेस चालू आहे. मी प्रयत्न करायचे थांबवले नाही. सगळ्यांनी जेवढं काय सांगितलं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आउटपुट भेटेल असं वाटत होतं, पण आता सध्या बाहेरून तितकं काय आउटपुट भेटलेलं नाही आहे. पाहिजे तसा रिझल्ट आलेला नव्हता. आणखीन हे प्रयत्न चालूच आहेत. माझ्याकडे शब्द नाही आहेत, मी काय बोलतो हेच मला कळत नाही आहे. मग त्यानंतर जे महत्त्वाची गोष्ट असते की ट्विटरवर ट्विट करणं. म्हणजे आता जे काही X झालेलं आहे त्याच्यावर मी ट्विट केलेलं आहे, X केलेलं आहे. त्याच्यानंतर यूट्यूबचा रिप्लाय आला, पण त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रोसेस आहेत त्या आणखीन पूर्णत्वास जायच्या आहेत. जोपर्यंत त्या पूर्णत्वास जात नाही आहे, जोपर्यंत ते आपलं टिप्स फॉर TET चॅनल हे वापस येत नाही आहे, तोपर्यंत मला ह्याच चॅनलच्या माध्यमातून पुढं जावं लागेल. आता आपल्या टेलिग्रामवर खूप जणांनी म्हणले की सर तुम्ही तोपर्यंत नवीन चॅनल चालू करा, नवीन प्रोसेस चालू करा, नवीन जोमाने हे करा. दिल देण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या. पण हे कसं असतं, ज्यावेळेस आपल्या शरीरातून आपला आत्मा दूर जातो त्यावेळेस शरीर काही कामाला येत नाही. आपल्या शरीरातला आत्माच गेल्यानंतर ते शरीर काय कामाचं राहतं. तसंच ते चॅनल होतं. पण तरीसुद्धा मी प्रयत्न करेल. हे नवीन चॅनल आहे. मी परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की टिप्स फॉर TET हे चॅनल ते हॅक झालेलं होतं, त्याची प्रोसेस चालू आहे, प्रयत्न चालू आहेत. ते येईल. मी तेवढं नकारत नाही, येईलच, ह्याच्या आशेवर आहे. जोपर्यंत ते येईल तोपर्यंत तुम्ही ह्या चॅनलशी कनेक्टेड राहावा. आणि भविष्यात पुन्हा काही होऊ नये म्हणून त्यासाठीच हे चॅनल मी परत एकदा आता हे नव्या जोमानं चालू करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की सबस्क्राईब करा, काही बोललो नव्हतो, फक्त हॅक झाले तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे बाकी सगळ्यांना समजायला हवा की चॅनल हॅक झालेला आहे, म्हणजे त्या चॅनलवर काही जरी ॲक्टिव्हिटी झालेल्या असतील तर त्या मी करत नाही आहेत हे समजवण्यासाठी मी तो व्हिडिओ टाकलेला होता. आणि आता हा व्हिडिओ मी हे समजवण्यासाठी सांगतोय की तोपर्यंत जे चॅनल येईल, कधी येईल हे माहिती नाही आहे, त्या गोष्टी काय होतील माहिती नाही आहे. पण तोपर्यंत हे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे. लागलीच प्रत्येकाने परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. ते चॅनल पूर्वीचं सबस्क्राईब केलेलं असेल तरीसुद्धा ते राहू द्या, अनसबस्क्राईब करू नका. काही कंटेंट त्याच्यावर आला तर ते तुम्हाला समजून जाईल, त्यासाठी पूर्वीचं चॅनल अनसबस्क्राईब करू नका. पण हे जे काही नवीन चॅनल काढलेलं आहे टिप्स फॉर TET टेट म्हणून, हे तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे, नम्र विनंती आहे. आणि सगळ्यांनी हे चॅनल शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींजवळ पोहोचवा. कारण आता आपण नव्याने सुरुवात करत आहोत, नव्याने एकदम सुरुवातीपासून. कारण ज्यावेळेस आपण टिप्स फॉर TET हे चॅनल चालू केलं होतं त्यावेळेस सुद्धा 0 सबस्क्रायबरपासून पहिल्या व्हिडिओपासून चालू केलं होतं. ते 2021ला पहिला व्हिडिओ मला आत्तासुद्धा आठवते की हाऊ टू क्रॅक TET इन फर्स्ट अटेम्प्ट हा व्हिडिओ टाकला होता, त्याला भरघोस प्रतिसाद भेटला होता. आणि त्यानंतर त्या चॅनलचं मार्गक्रमण चालू होतं आणि बरंचसं गेलं. पण ते मागच्या काही दिवसापासून ते तिथं थांबलं हॅक झाल्यापासून.
पण असो, ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, ज्या गोष्टी होणाऱ्यात किंवा ज्या गोष्टी झाल्या त्या आता आपण टाळू शकत नाहीये किंवा आता त्या परत व्यवस्थित करू शकत नाही. झालं गेलं, दंगेला गेलं. इथून पुढं आता नव्यानं सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच हे मी परत एकदा तुमच्यासमोर उभा राहिलेला आहे, व्यवस्थितपणे बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आणखीन सुद्धा माझी मानसिकता नाही आहे, तरी सुद्धा मी व्यवस्थितपणे बोलण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या शब्दावरचं तारतम्य आणखीन हे नाही आहे. जोपर्यंत एकदम गोष्टी क्लिअर होत नाही आहेत ना, त्या गोष्टी सॉर्ट आउट होत नाहीत ना, तोपर्यंत हे राहत नाही. तरीसुद्धा मी परत एकदा प्रयत्न करत आहे की हे नवीन चॅनल आहे टिप्स फॉर TET टेट. पहिलेचं चॅनल होतं टिप्स फॉर TET, ते हॅक झालेलं आहे. ते आज ना उद्या येईल, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. हे आहे टिप्स फॉर TET टेट. फक्त पहिल्याच्या ठिकाणी टिप्स फॉर TET होतं, हे टिप्स FORTET.TAIT असं आहे. फक्त एवढाच बदल आहे. व्यक्ती तेच आहे, माझी बोलण्याची पद्धत तीच आहे, समजून सांगण्याची पद्धत तीच आहे. जरी चॅनल हे झालं तरी व्यक्ती तेच आहे, माझं बोलण्याची पद्धत तेच आहे. चॅनल हॅक झाले, मी हॅक झालो नाही किंवा मी संपलो नाही, मी आणखीन आहे. माझ्यामध्ये जेवढं काही असेल ते मी परत एकदा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि परत एकदा नवीन उमेदीनं मी तुमच्यासमोर आलेला आहे. त्यासाठी सगळ्यांनी ह्या व्हिडिओला शेअर करा. जेवढे ग्रुप असतील त्या सगळ्या ग्रुपला शेअर करा आणि आपल्या ह्या नवीन चॅनलला लागलीच सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यामध्ये लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतर जे घंटी आहे ती सुद्धा दाबावं. ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि जसं जसं काही अपडेट असेल ते मी या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्या दिवशी ते चॅनल परत येईल त्या दिवशी तर मी त्याच्यावर व्हिडिओ टाकून तुम्हाला एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगेल. पण आता कसं आहे, आणखीन मला डीपमध्ये काही सांगता येणार नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत, ज्यावेळेस सगळं मानसिकता व्यवस्थित असेल त्यावेळेस सगळं डॉट न डॉट मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल. तरी परत एकदा तुम्हाला आणखीन एकदा विनंती करतोय की लागलीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल परत एकदा आपल्याला त्या उंचीवर नेण्यासाठी मदत करा. आणि सबस्क्रायबर वाढवा. आता असो जास्त पण फोर्स करणार नाही. तुम्हाला इच्छा असेल, ज्यांना खरंच इच्छा असेल, ज्यांना खरंच हा चेहरा पुन्हा एकदा नव्याने पाहायला आवडेल किंवा मी जी माहिती सांगितलेली असेल परत एकदा तुम्हाला नव्याने माहिती ऐकायला आवडत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी कोणालाही फोर्स करणार नाही आहे. ज्यांची इच्छा आहे, ज्यांना खरंच वाटते की बाबा मी सांगितलेल्या माहितीमध्ये थोडं काहीतरी असतं किंवा योग्य असते, समजते, फायदासुद्धा होतो असं वाटत असेल तर आणि तरच ह्या आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी ह्या चॅनलवर जसं जसं अपडेट येईल किंवा नवीन काय माहिती असेल ते सांगण्याचा प्रयत्न करेल, व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल आणि मी व्हिडिओ टाकेलच. ह्या एका नवीन उमेदीनं, नवीन जिद्दीनं हे एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे. त्याच्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे, सपोर्टची गरज आहे. प्लीज एकदा सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. होता होईल तेवढी ह्या चॅनलला परत एकदा बूस्ट द्यायला सुरुवात करा. तर ठीक आहे, जशी काही अपडेट येईल ती अपडेट आली की मी लागलीच तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगेल. तोपर्यंत नमस्कार.